आज किष्किंधा ट्रेलचा दुसरा दिवस. आम्ही सकाळी सकाळी मातंग हिलकडे निघालेलो आहोत. चढण बऱ्यापैकी अवघड आणि दमवणारी आहे. आम्ही धापा टाकत टाकत वरती चढत आहोत. मधला टप्पा अतिशय अवघड आहे, पण पुढे गेल्यानंतर जो नजारा दिसतो त्याने आपल्या आधीचे सगळे श्रम विसरले जातात. अप्रतिम दृश्य आहे खरोखर. इथे ही शबरी गुंफा आहे. इथे राम आणि शबरीची भेट झाली अशी आख्यायिका आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तीने रचलेली म्हणा, कंपाईल केलेली म्हणा. तुलसी रामायण महत्वाचं आहे, भावार्थ रामायण मराठीच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, वगैरे वगैरे. सर्वसामान्यपणे रामायणामध्ये 7 कांड धरली जातात. त्यातलं शेवटचं उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे, नंतर ऍड केलेलं आहे असं अनेकांचं मत आहे, अभ्यासकांचं. आणि त्याला दुजोरा आता 2015 साली मिळाला, जे मी कालच सांगितलं की 6व्या शतकातली प्रत. बना दिया गरुड़ का. अलग अलग राजा अलग अलग टाइम पे तो अलग दिखाने के लिए तो डिफरेंट मंदिर बना दिया. इसलिए इसको बोलते हैं तिरुवेंगनाथन. जो युद्ध होने के बाद पूरा खंडित हो गया तो बहुत सारे विष्णु मंदिर कंप्लीटली डिस्ट्रॉयड हो गए. तो विष्णु अलंकार प्रिय शिव अभिषेक बहुत सारे विष्णु टेम्पल मिलते होगा, इसलिए लूट करके इसलिए गुंफेजवळ एक तळं आहे. ते सीतेच्या अश्रूंनी तयार झालं असं म्हटलं जातं. किष्किंधा कांडाची सुरुवात जी होते ती इथून होते. राम आणि हनुमान यांची पहिली भेट इथे झालेली आहे. हनुमानाचं वर्णन किष्किंधा कांडामध्ये पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला जे आलेलं आहे की हनुमान हा कोण होता. हनुमानाला सुग्रीवाने राम लक्ष्मणांना येताना जसं पाहिलं तसं त्याला शंका आली सुग्रीवाला की हे बहुतेक वालीने पाठवलेले कुणीतरी हेर किंवा आपल्यावरती मारेकरी असावेत, कारण त्यांच्या हातात शस्त्र दिसत आहेत. म्हणून तो इतका घाबरत होता वालीला सुग्रीव की त्याने वालीला हनुमानाला सांगितलं की ती कोण आहे तू एकदा बघून ये. आणि मग हनुमानाला त्याने दूत म्हणून पाठवलं. आपण आता हनुमानाला रामदूत म्हणतो, पण हनुमान हा मुळामध्ये सुग्रीवाचा दूत होता. आणि मग हनुमानाला का पाठवलं तर हनुमानाचं वर्णन करताना त्याला लावलेलं वाल्मिकींनी लावलेलं पहिलं विशेषण कोणतं असेल नाही. हनुमानाचं पहिलं विशेषण वाल्मिकी रामायणातलं आहे वाक्य कोविद. त्याच्याविषयी वापरलेला शब्द आहे तो शब्द आहे वाक्य कोविद.
म्हणजे संभाषणामध्ये चतुर असलेला. हे कोदंडधारी राम मंदिर. इथे लक्ष्मणाने सुग्रीवाला राज्याभिषेक केला. सुग्रीव भेटीनंतर राम आणि लक्ष्मण किष्किंधेत या ठिकाणी राहिले होते असं म्हणतात. इथे आता माल्यवंत रघुनाथ मंदिर आहे. हे सुग्रीवाचे खासगी मधुवन. हनुमान सीतामातेचा शोध घेऊन लंकेहून परत आले तेव्हा वानरांनी इथे आनंदोत्सव केला.